मुंबई मेट्रो आणि पुणे मेट्रो ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मुंबईचा विचार केला ना तर मुंबईमध्ये ऑलरेडी पब्लिक ट्रान्सपोर्ट होता, म्हणजे सबर्बन रेल्वे आहे. पॅरलली आपण ॲडिशनल म्हणून मुंबई मेट्रो झाली आहे की जी क्रिस क्रॉस करून वेगवेगळ्या एरियाजना जॉईन करते. बिझनेस हब्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, बँड्रा कुर्ल्याला आहे, फोर्टला आहे, आणखीन काही ठिकाणी, तर त्याला कनेक्ट करते. इकडे आपल्याला असं लक्षात घ्यायला पाहिजे की मुंबईमध्ये द युजर इज ॲडॅप्टेड टू पब्लिक ट्रान्सपोर्ट. तिकडे ऑलरेडी बेस्ट आहे आणि सबर्बन रेल्वे त्याला हे ॲडिशन झालेलं आहे. आपल्याकडे काय आहे पुण्यामध्ये की पुण्यामध्ये वी हॅव बसेस, PMPL बसेस, दॅट इज इट. पुण्याचा जो विस्तार आहे तो पण त्या मनाने लहान असल्यामुळे खूप वर्षांपर्यंत ऑल्टरनेट ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा विचारच नाही झाला. त्याच्यामुळे पुणे मेट्रोचं अरायवल आहे ना हे खूपच म्हणजे लेट आहे. देर से चल रही है म्हणतो ना आपण रेल्वेच्याच भाषेमध्ये. इट्स अ गुड थिंग दॅट हॅज हॅपन. याच्यामुळे लोकांच्या अपॉर्च्युनिटीज आणि कक्षा वाढल्यात. म्हणजे समबडी फ्रॉम वनाज कॅन गो टू रामवाडी, खराडीला फॉर एक्झाम्पल टू वर्क, ऑर समबडी कॅन गो अँड दॅट विल हॅपन इन 45 मिनिट्स. आणि त्याच्यामुळे खूप सगळे पॉईंट टू पॉईंट डेस्टिनेशन्सना ना खूप कन्व्हिनियंट झालेले आहे मेट्रो. तुम्हाला ट्रॅफिक लागत नाही, तुम्हाला डेफिनेट ट्रॅव्हल टाईम आहे.